मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर आपला आजचा व्लॉग जो आहे तो आगरी महोत्सव 2025 बदलापूरमध्ये कशा प्रकारे तो सेलिब्रेट केला जातो, त्याचे आयोजक कोण आहेत आणि त्याचबरोबर या उत्सवामध्ये कशा कशाचं प्रदर्शन असतं, कोण कोण सहभाग घेतं, सर्वांची मी इत्थंभूत माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आगरी महोत्सव 2025 आणि याच्या आधीचे जे काही आगरी महोत्सव आतापर्यंत सेलिब्रेट झालेले आहेत, तर वर्षातून एकदा असतात ते आणि साधारण 3 दिवस हा महोत्सव असतो. तर याचे आयोजक आहेत वामन म्हात्रे फाउंडेशन आणि त्याचबरोबर आगरी समाज उन्नती मंडळ. तर यांच्या विद्यमानाने आगरी महोत्सव बदलापूरमध्ये भरवला जातो. तर आज शेवटचा म्हणजेच तिसरा दिवस आहे. ज्यांना बघायचं असेल त्यांनी रात्री नक्की जा. जे खाद्य शौकीन आहेत आणि जास्त करून नॉनव्हेजचे, तर त्यांनी नक्कीच आगरी महोत्सवाला भेट द्यायला हवी, कारण आपल्याला तिथे नॉनव्हेजची बरीच व्हरायटी बघायला मिळते आणि शिवाय आपल्या समोर ते लोक आपल्याला फिश जी आहे ती फ्राय करून सुद्धा देतात. त्यामुळे एकदमच ताजं अन्न आपल्याला तिथे खायला मिळतं. शिवाय व्हेजचे भरपूर आयटम तिथे आहेत. खिचा पापड आत्ता जो प्रकार आलेला आहे तो सुद्धा तिथे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर व्हेजचे आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला तिथे पाहायला मिळतात. अगदी पुरणपोळीपासून ते चायनीजपर्यंत सर्व पदार्थ तिथे खायला मिळतात. त्याशिवाय आकाशी पाळणे, आणखीन छोटे मोठे पाळणे आहेत, बोट आहे, त्याच्यानंतर ट्रेन आहे. तर मुलांना खेळण्यासाठी सुद्धा भरपूर साहित्य तिथे उपलब्ध आहे. तर सुरुवातीला ज्या वेळेला आपण एंट्री केली तर तिथे खंडोबाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्याच्या डाव्या बाजूने आतमध्ये एंट्री करायची. आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघा तुम्हाला अनेक प्रकारचे लोणचे तिथे पाहायला मिळतील. खूप व्हरायटी आहे लोणच्यांमध्ये. बडीसोपमध्ये भरपूर व्हरायटी होती, मिठाईमध्ये भरपूर व्हरायटी होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते तिथे, म्हणजे तुम्हाला बक्षीस जिंकायलासुद्धा भरपूर वाव होता. त्याच्यानंतर पुढे गेलं की आपल्याला मुलींसाठी, महिलांसाठी कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पाहायला मिळतात आपल्याला तिथे. तर बघताना फार मजा येत होती. पण गर्दी मात्र अफाट होती. रस्त्यातून चालणं किंवा शूटिंग करणं फार अवघड होतं. तरीही त्यातल्या त्यात मी तुम्हाला शूटिंग करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन नक्की आगरी महोत्सवाला भेट द्या. आगरी समाज म्हणजे नेमका कोणता समाज याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. आगरी समाज मुख्यतः महाराष्ट्रातील कोकण पट्टा आणि मुंबई परिसरात आढळतो. विशेषतः ठाणे, रायगड, पालघर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पनवेल, उरण, अलिबाग इत्यादी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आगरी लोक. आगरी लोकांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे शेती, मिठागरे म्हणजे मीठ तयार करणे आणि मासेमारी हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. आगरी समाज आता बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी विखुरला गेलेला आहे. म्हणजे शहरामध्ये, खेड्यामध्ये सगळीकडे आता आगरी समाजाचे लोक राहतात. ऑर्गॅनिक गुळ आहे, चहासाठी चहा वगैरे बनवणार साखरे ठिकाणी वापरू शकतो. 120 रुपये किलो. आता आपण पुन्हा आगरी महोत्सवाकडे वळूयात. तर बघा इथे भरपूर मुलींसाठी, लहान मुलींसाठी म्हणजे भरपूर खेळणे वगैरे आहेत. तर किचन्स, छोट्या छोट्या बाहुल्या, त्याच्यानंतर बऱ्यापैकी कानातले, हातातले, गळ्यातले, पर्स, खूप सारे साहित्य इथे विकायला आपल्याला पाहायला मिळतात. इथे पापडच्या भरपूर व्हरायटी होत्या, कुरड्यांची व्हरायटी होती. तर आम्ही थोडेसे पापड, कुरड्या आणि उपवासाचे काही तळणीचे पदार्थ खरेदी केले. नंतर मग पुढे आम्ही जात राहिलो तर पुढे भरपूर गर्दी होती. गर्दीतून कसाबसा रस्ता काढून थोडंसं शूटिंग करत होतो आणि सर्व महोत्सवसुद्धा नजरेखालून घालत होतो. तर इथे पुन्हा बघा मिठाईचं दुकान आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर गंठणी, नेकलेस, कानातले, हातातल्या बांगड्या अशी दुकानंसुद्धा भरपूर होती. लॉटरीचंसुद्धा तिथे दुकान होतं. काही महिलांनी जे दुकानं आपली मांडलेली होती, किंमत सांगायला नको म्हणून सरळ त्यांनी तिथे किमती लिहून ठेवलेल्या होत्या. कपड्याची दुकानं भरपूर होती तिथे. आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण जसं बघत जाऊ तर बघा आणखीन व्हरायटी बघायला मिळतात. नेल आर्टचं सुद्धा इथे दुकान होतं. आणि पुढे पुन्हा बघा लोणच्याचं दुकान आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर परत आपण पुढे गेलो की परत वेगवेगळे चॉकलेट्सचे प्रकार वगैरे पाहायला मिळतात आपल्याला इथे. तर जसं तुम्ही महोत्सवामध्ये फिरता तशी तुमची उत्सुकता आणखीन ताणली जाते, कारण आणखीन पुढे काय असेल आणि आपल्याला आणखीन काय काय बघायला मिळेल. तर खूप जास्त आपण एक्साइट असतो या महोत्सवामध्ये फिरण्यासाठी.
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा झाला याबद्दल एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. जर व्हिडिओ आवडला नसेल तर त्याचं कारणसुद्धा नक्की लिहा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मला तसे बदल करता येतील. बघा, आता आपण आकाशी पाळण्यांकडे आलेलो आहोत. तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आकाशी पाळणा, त्याच्यानंतर ट्रेन, असे छोटेसे पाळणे, बोट, असं मुलांसाठी सुद्धा एन्जॉय करायला भरपूर तिथे प्रकार होते. तर चला, आता आपण हे पाहिल्यानंतर पुढे जाणार आहोत. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे बऱ्याचशा गोष्टी. त्यापैकी पुन्हा बघा, इथे खाण्याचे आयटम होते आणि लोक छान ताव मारून मस्तपैकी फॅमिली उभ्या राहून खात होते. काही जण बसून खात होते. आणि पुन्हा इथे बघा, मुलांसाठी वगैरे खेळ होते. तर तुम्ही ते खेळून बक्षीस वगैरे जिंकू शकत होतात. त्याच्यानंतर मग पुढे आता आपण इथे पाहतोय तर ती पुरणपोळी. तर अशा प्रकारच्या मोठ्या स्वरूपाच्या पुरणपोळ्या इथे बनवल्या जात होत्या. खानदेशी खाद्य संस्कृती. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहेत बऱ्याचशा संस्कृतींचं इथे दर्शन होणार आहे. म्हणजे आगरी महोत्सवामध्ये फक्त आगरी लोक नव्हते, तर इतर दुसऱ्या समाजाचे लोकसुद्धा तिथे अगदी हिरिरीने सहभाग घेत होते. तर आपण पाहिलेलं आहे, खानदेशी होते, माळवणी होते. तर प्रत्येकाने आपापला सेपरेट स्टॉल इथे लावलेला होता. आणि काही स्टॉल मात्र बघा अगदी खाली होते, तिथे कोणीही जात नव्हतं. आणि काही स्टॉल मात्र खचाखच भरलेले होते. इथे पुण्याकडची भेळ, तिचासुद्धा एक वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणतात ना की जो बोलतो त्याचंच विकलं जातं, पण काही असे शांत बसलेले होते, त्यांच्याकडे मात्र गर्दी अजिबात नव्हती. त्याच्यानंतर इथे आपण आगरी खानावळ पाहतोय. तर इथे बघा, सगळं फ्रेश तुम्हाला पाहायला मिळेल. बिर्याणीपासून ते वेगवेगळ्या चिंबोऱ्या, त्याच्यानंतर खाडी चिंबोरी, त्या शिजवून रश्श्यामधल्या आपल्याला तिथे विकत मिळत होत्या. तर छान तिथे मच्छीचा इतका वास येत होता मस्तपैकी की खायची लगेच इच्छा निर्माण होईल. आणि मच्छी तिथे तव्यावर फ्राय करून दिली जात होती. तर कळत नव्हतं नॉनव्हेज खायचं की पुरणपोळीचं जेवण खायचं की झुणका भाकर खायची. म्हणजे इतकं आपल्याला कन्फ्यूज करणारं तिथे सर्व पदार्थ होते. तर तुम्हाला ज्याची चव घ्यायची आहे ती वस्तू तिथे उपलब्ध होती आणि तुम्ही ती नक्की ट्राय करा. तर नॉनव्हेजचे भरपूर व्हरायटी इथे होत्या आणि अगदी तव्यावर आपल्याला फटाफट ते लोक फ्राय करून देत होते. आता पुढे आपण पाहतोय तर काही कोळीण आहेत ज्या बघा तव्यावर मस्तपैकी मच्छी फ्राय करतायत. चला तर मग मी पुढे दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूटचे मिल्कशेक होतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला सोलकढीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मोमोज होते वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा, आपण म्हणूयात की संपूर्ण खाद्य संस्कृतीच तिथे अवतरली होती. आणि पुढे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे मच्छी फ्रायचा व्हिडिओ. नक्की पुढे कंटिन्यू बघत राहा.
उडदाच्या पिठापासून जे मिरगुड्या बनवल्या जातात तर त्यासुद्धा बाजारामध्ये विकायला होत्या. 400 रुपये किलोने होत्या त्या. त्याच्यानंतर मग पुढे आपण पाहणार आहोत की बघा कशा प्रकारे सर्वजणं मेहनत करून तिथे आपापलं साहित्य विकत होते आणि तितकीच अफाट गर्दी, म्हणजे लोकंसुद्धा तितकाच प्रतिसाद देत होते. तर असं जत्रेचं स्वरूप इथल्या महोत्सवाला प्राप्त झालेलं होतं. रात्रीची लायटिंग आणि सर्व स्टॉल बघण्यासारखे असतात. इथून परत जाऊ नये असंच वाटत होतं. सर्व दुकानं बघून झाली, तुमचं खाऊन पिऊन झालं की नंतर मनोरंजनासाठी त्यांनी ऑर्केस्ट्रा ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर मग काही सेलिब्रिटी तिथे येत असतात. काल रात्री गौतमी पाटील तिथे येणार होती, पण आम्ही तितका वेळ थांबलो नाही. आणि आज संजू राठोड, गुलाबी साडी फेम, तो तिथे येणार आहे. तर असे वेगवेगळे सेलिब्रिटी रोज तिथे बोलवले जातात रात्री. ऑर्केस्ट्रा चालू असतानाची गर्दी मी तुम्हाला दाखवते. बघा खचाखच पब्लिकने पूर्ण मैदान जे आहे ते भरलेलं आहे आणि लोक अगदी शांतपणे कार्यक्रमाची मजा घेत होते. गाणी गाऊन झाल्यानंतर मग गायिकेला धवली म्हणायला सांगितलेले आहे, जे अगरी लग्नामध्ये आवर्जून म्हटली जाते. चला तर आपण ऐकूयात गाणं आणि त्याच्यानंतरची धवली. लाडकी अर्थात अवनी, आणि या अवनी पाटील यांचा आवाज आपण सर्वांनी ऐकला, परंतु अवनी पाटील यांचा धवला हा तर झालाच पाहिजे. सो मी अवनी पाटील यांना विनंती करते की आपली जी धवल्याची झलक आहे ती अगदी थोडक्यात सर्वांसाठी सादर करावी. खरेरी मुखला कातळवाटी मुखला मग खोलाय बारजणी चाऊल राशी येली मग खोलाय बारजणी चाऊल राशी येली वामन भरण्याचे बारजणी चाऊल राशी येली वामन भरण्याचे बारजणी चाऊल राशी येली खरेरी उकला कातरवाटी उकला मागस कोलाये बारजणी चाऊल राशी येली माग कोलाये बारजणी चाऊल राशी येली. होणारे कार्यक्रमाच्या निमित्ताने वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सव बदलापूर 2025. नेमप्लेटचं सुद्धा इथे दुकान होतं. छान प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी होत्या नेमप्लेटमध्ये आणि अगदी ॲट्रॅक्टिव्ह दिसत होत्या. टॅटूची दुकानं होती, त्याच्यानंतर चपलांची दुकानं होती. बघा अशा वेगवेगळ्या व्हरायटी इथे पाहायला मिळतात. पुन्हा मिठाईचं दुकान आपल्याला इथे दिसतंय. वेगवेगळे मसाल्यांचे प्रकार होते. त्याच्यानंतर गावठी पोहे होते इथे विकायला. संपूर्ण महोत्सव बघून झाल्यानंतर मग जिथे आपण बाहेर पडतो त्या ठिकाणी त्यांनी पूर्वापार आगरी परंपरा ज्या चालत आलेल्या होत्या तर त्याचं एक भव्य प्रदर्शन मांडलेलं आहे. चला आपण पाहूयात. आगरी लोकांचं मुख्य व्यवसाय शेती आहे, तर शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे इथे आहेत बघा. आणि त्याच्यानंतर त्यांचा दुसरा मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे मासेमारी. तर मासेमारी करण्यासाठी ते कशा प्रकारचे जाळे, दोऱ्या वापरतात तर त्याचंसुद्धा बघा इथे काही नमुने त्यांनी ठेवलेले होते. त्याच्यानंतर मग अशा प्रकारच्या छोट्या झाडू, मडके, टोपले ज्याच्यामध्ये मासे वगैरे ठेवले जातात, छोट्या टोपल्या. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी, चूल आणि आग्र्यांची देवी एकविरा आई. तसंच पुढे त्यांनी ठेवलेले आहेत बैलजोडी, जी शेतीसाठी पूर्वी वापरली जात होती. हल्ली ट्रॅक्टरचा वापर केला जातो, परंतु पूर्वी बैलजोडी वापरली जायची. त्याच्यानंतर ही पायली, टिपरी जी तांदूळ आणि गहू मोजण्यासाठी वापरली जाते. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्तूंच्या स्वरूपात संपूर्ण आगरी समाजाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथल्या प्रदर्शनामध्ये आपल्याला
आगरी समाजाचं मुख्य व्यवसाय कोणते होते, त्याच्यासाठी लागणारं साहित्य कोणतं होतं, त्याच्यानंतर घरगुती कुटुंबामध्ये आगरी लोक कोणती भांडी वापरायची, तर त्याचंही इथे दर्शन आपल्याला घडतं. मीठ ठेवण्यासाठी बघा कशा काचेच्या बरण्या वापरल्या जायचं, दळण दळण्यासाठी जात्याचा वापर केला जायचा, वाटण वगैरे वाटायला आपल्याला तिथे पाटा दिसतो त्याचा वापर केला जायचा. तर अशा प्रकारचे विविध आगरी समाजातील वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आहेत त्याचं इथे भव्य प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. गणपती हा सणसुद्धा आगरी समाज मोठ्या उत्सवामध्ये साजरा करतो. इथे आपल्याला बघा आगरी कोळी समाजात परंपरागत जो व्यवसाय होता तर त्याची मांडणी इथे करून दाखवलेली आहे. आगरी समाजाच्या चालीरीती परंपरा कशा होत्या, त्यांची घरांची व्यवस्था कशी होती याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथे पाहायला मिळणार आहे की मुंबईचं जे विमानतळ आहे वाशीचं, त्याला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर हा सुद्धा आगरी समाजासाठी फार मोठा सन्मानाचा विषय आहे. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.